तर या सगळ्याचे अपडेट आपण घेत राहू। सुरतास बातम्या बघूयात महाफास्ट 50। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात। तरुणांना बदडून काढणारे गृहमंत्री पुण्यात येत असतील तर त्यांना काँग्रेसचा विरोध। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांची टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेणार। शहांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसला भाजप प्रत्युत्तर देणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अमित शहांची भेट। शहा मुक्कामी असलेल्या ठिकाणी सुनेत्रा पवारांनी भेट घेतली। गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। काही पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशीला बोलावलं। पुण्यात काँग्रेस जिथे आंदोलन करणार तिथे भाजप कार्यकर्तेही असणार। काँग्रेसला जशास तसं उत्तर देणार। काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी आडमुठी भूमिका घेऊ नये। भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। बॅनरवरती भारताचे चाणक्य असा आशय। डेक्कन परिसरात लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा। पुण्याच्या डेक्कन चौकातील अमित शहांच्या स्वागताचे बॅनर हटवले। अमित शहांचा बॅनरवरती चाणक्य असा उल्लेख। बॅनरवर अमित शहा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकत्रित बॅनरवरती फोटो होता। काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या। शिवीगाळ केल्यामुळे कोणतीही समस्या सुटत नाही। मी रोष समजू शकतो। विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू। पंतप्रधान मोदींकडून पुन्हा नवा व्हिडिओ शेअर। परीक्षा सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतरण। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून विधेयकावरती स्वाक्षरी। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक। शिवसेना भवनात दुपारी 12 वाजता जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक होणार। उद्धव ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। रवींद्र नाट्य मंदिरात सोहळ्याचं आयोजन। राज्यातील अति धोकादायक इमारती सक्तीनं रिकाम्या करा। भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। अति धोकादायक इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश। भाजप नेते विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी एक जण अटकेत। चौधरींचे स्वीय सहाय्यक यश टिपरेला पुण्यातनं अटक। आज कोर्टात हजर करणार।